हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत सोशल मीडियावर मराठी निबंध। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे। इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मदतीने लोक जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील माहिती काही सेकंदात मिळवू शकतात। सोशल मीडिया म्हणजे लोकांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहिती शेअर करण्यासाठी उपलब्ध असलेले डिजिटल माध्यम होय। आज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकप्रिय झाले आहेत, जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सअप। या माध्यमांमुळे लोक आपले विचार, फोटो, व्हिडिओ आणि अनुभव सहजपणे इतरांपर्यंत पोहोचवू शकतात। सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत। यामुळे लोकांमधील संवाद सोपा आणि जलद झाला आहे। दूर राहणारे मित्र आणि नातेवाईकही या माध्यमांमुळे संपर्कात राहू शकतात। तसेच शिक्षण, व्यवसाय आणि माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया अत्यंत उपयुक्त ठरतो। अनेक विद्यार्थी शैक्षणिक व्हिडिओ, ऑनलाईन वर्ग आणि माहितीपूर्ण पोस्ट यांचा उपयोग करून आपले ज्ञान वाढवतात। व्यवसायासाठीही सोशल मीडिया मोठी संधी निर्माण करतो। अनेक कंपन्या आणि उद्योजक आपल्या उत्पादनांची जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात। त्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होते आणि व्यवसायाचा विस्तारही होतो। तथापि सोशल मीडियाचे काही तोटे देखील आहेत। जास्त वेळ सोशल मीडिया वापरल्यामुळे वेळेचा अपव्यय होतो। काही वेळा चुकीची माहिती, अफवा किंवा फसवणूक देखील या माध्यमांवर पसरते। त्यामुळे सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर मर्यादित आणि योग्य पद्धतीने करावा। अभ्यास, ज्ञान आणि सकारात्मक माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया उपयोगी ठरू शकतो, परंतु त्याचा अतिरेक टाळणे गरजेचे आहे। शेवटी असे म्हणता येईल की सोशल मीडिया हे आधुनिक तंत्रज्ञानाचे एक प्रभावी साधन आहे। त्याचा योग्य आणि जबाबदारीने वापर केला तर तो आपल्या जीवनात प्रगती आणि ज्ञानाचा मार्ग खुला करू शकतो। तर मित्रांनो, आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।